वाहतूक कोंडी झाल्याची बातमी येते। ठाणे भिवंडी बायपासवर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। रेल्वे सेवा विस्कळीत, तर रस्ता वाहतुकीवर याचा ताण जो तो पडल्याचं पाहायला मिळत आहे। बदलापूर कर्जतच्या प्रवाशांवर दुहेरी संकट आपण पाहतोय। ठाणे भिवंडी बायपासवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। एकीकडे ट्रॅकवरून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं, तर दुसरीकडे हेच आंदोलक जे ते रस्त्यावर उतरले, वाहनांची तोडफोड केली आणि आता मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ठाणे भिवंडी बायपासवर वाहतूक कोंडी झालेली आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय। रेल्वे सेवा विस्कळीत झाली, नंतर आता रस्ता वाहतुकीवरही ताण पडलेला आहे। एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय। मोठ्या प्रमाणात ही वाहतूक कोंडी झालेली आहे। बदलापूर कर्जतच्या प्रवाशांवर खरं तर दुहेरी संकट आलेले। एकीकडे जर आपण पाहिलं तर एसटी बसेस ज्यादा सोडण्यात आलेल्या होत्या बदलापूरच्या प्रवाशांसाठी, मात्र आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील इथे झालेली आहे। तर ही दृश्य जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे एवढे तास चालणारं आंदोलन पांगवण्यात पोलिसांना यश आलं, तर तेच आंदोलक जे ते रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर त्यांनी आता खरं तर या सगळ्या प्रकरणामुळे मोठा आपण जर पाहिलं तर वाहनांची तोडफोड झाली आणि आता वाहतूक कोंडी झालेली। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल। विशाल, काय घडतंय, काय परिस्थिती आहे? आपल्याला माहितीच आहे की गेल्या 10 ते 11 तासापासून जी कल्याण पुढील लोकसेवा आहे, खास करून अंबरनाथ ते बदलापूर, ती पूर्णपणे ठप्प आहे। मात्र जेव्हा ती सुरू होती त्यावेळेला पहाटेच्या सुमारास बराच जो चाकरमानी वर्ग आहे बदलापूरचा आणि त्या पुढचा, तो ठाणे आणि परिसरामध्ये जो आहे आपल्या कामाला गेला होता। मात्र ही जी रेल्वे सेवा आहे ती ठप्प असल्याने त्याने जो आहे कल्याण कर्जत हायवे मार्गे आपल्या घरी जाण्यासाठी तो जेव्हा संध्याकाळी निघाला तेव्हा मोठ्या प्रमाणात जे आहे वाहतूक कोंडीचा सामना त्याला करावा लागला आहे। एक तर ठाणे भिवंडी बायपासवरचे खड्डे, त्यातच हा जो चाकरमानी वर्ग आहे तो हा मिळेल त्या मार्गाने या आपल्या घरी परतण्यासाठी मिळेल त्या वाहनांनी जाण्यासाठी या रस्त्यावरून जात असताना अचानक जी वाहनांची गर्दीही वाढली आणि त्यात हे खड्डे, त्यामुळे प्रचंड अशी वाहतूक कोंडी ठाणे भिवंडी बायपासवर दिसून येते। ठाणे ते कल्याण हे अंतर कापायला अर्धा तास लागतो, तो आज 3.5 ते 4 तास लागत आहेत। त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प आहे आणि रस्ता वाहतूकही जी आहे ती विस्कळीत असल्याने दुहेरी संकट जे आहे ते या प्रवाशांना आता त्याचा मनस्ताप आहे तो होताना दिसतोय आपल्याला। निश्चितच धन्यवाद विशाल ताजे अपडेट देण्यासाठी। आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। ठाणे भिवंडी बायपासवर मोठी वाहतूक कोंडी जी इथे झालेली आहे। पोलिसांनी खरं तर आंदोलन जे ते मोडून काढलेलं आहे आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा आंदोलक जे ते रस्त्यावर उतरून वाहनांची तोडफोड करतायत आणि त्यानंतर ही वाहतूक कोंडी झालेली आहे।